सर नमस्ते. नमस्कार. नाव आणि पत्ता सांगा सर. माझं नाव प्रवीण अरविंद देसाई, मुक्काम पोस्ट शिपूर, तालुका मिरज, जिल्हा सांगली. जिल्हा सांगली. आपली द्राक्षी व्हरायटी कोणती हो सर? हे अनुष्का आहे. अनुष्का. साहेब ह्या व्हरायटीचं एवढं मोठं पान कधी होतंय का हो? नाही होत नाही. हा, नाही होत नाही. तुम्ही द्राक्ष शेती किती वर्ष करताय? मी जवळजवळ 20 वर्ष झालं. 20 वर्ष झाले द्राक्ष शेती. तुमचं वय किती? माझं वय आता 52 आहे. 52 आहे. 52 मधलं 20 हा. म्हणजे अगदी तुमच्या वयाच्या 30व्या वर्षापासून तुम्ही द्राक्ष शेती करताय, होय, होय. आहे का नाही? ह्या व्हरायटीचं एवढं मोठं पान कधी नाही होत. होत नाही. आता ह्या वेलीला जर बघायला गेलो साहेब, हे एकाच झाडाच्या एका वालांड्याच्या ही झाडाची संख्या आहे, होय. आहे की नाही? मला हे जरा घडांची संख्या जर मोजून दाखवा साहेब, मोठ्यानं मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 किती? 17 आहे. एका बाजूला 17 घड आहेत, आहे की नाही? होय. साहेब एवढा लोड ज्याला बागेला होतो त्याला काय समस्या यायला पाहिजे हो? त्याला ममिफिकेशन व्हायला पाहिजे. व्हायला पाहिजे होतं. होय. ह्याचं आहे मम्मी कुठे होती? शेंड्याला होती का तळाला होती? खाली खाली तळाला होते का नाही? होय, होय. हा, साहेब एवढा लोड माल आहे, त्यातला एखादा मणी काढा बरं, काढा. तुम्हाला तो सोलून दाखवा, सोला. केळ सोलाला आहे का द्राक्षी सोलाला आहे? द्राक्षच आहे ते. आहेत. तर केळ सोलले का? सारखं साल त्याची येते. आता हल्ली काय झाले साहेब माहितीये का, केळाला सुद्धा साल निघाणं झाले. ते काय लागले, त्याला चिटकून राहायला. तुम्ही अगदी केळ सोलल्यागत द्राक्षी सोलताय. आणि ह्यात पाणी साहेब आहे का कुठं? नाही, पाणी नाही. हातावर घ्या बरं म्हणे, तर हातावर घ्या बरं, जरा झूम करतो साहेब. हा जो मणी आहे साहेब, काय सगळा गरज गरज आहे. गरज. आणि हा पण एका वेलीच्या एका साईडला 17 घड आहेत. त्यापैकी एका घडाच्या खालचा तळातला मणी काढलेला आहे. आणि एकच मणी नाही, त्या तळातले सगळे मणी दाखवतो तशीच आहे. एकसारखे आहेत. आणि घड काय बारके नाहीत, ते जरा कमी 1 किलोचे एक घड आहेत. आपण काय साहेब 1 किलोचे धरायला नको, 700 ग्रामचे धरू. 700 ग्राम 16 घडाची किती झाली? 17 घडाची 10 किलो झाले की. 10 किलो एका साईडला साहेब म्हणतोय मी. दोन्ही साईडला नाही. म्हणजे किती पेटी झाली 10 किलोची? 2.5 पेटी. 2.5 पेटी ह्या बाजूला, 2.5 पेटी त्या बाजूला. द्राक्ष शेती 20 वर्ष झालं करता, हे का नाही? एसटी वैदिक वर किती वर्ष झालं? 4-5 वर्ष झाले की. 5 वर्ष. म्हणजे वैदिक आल्यापासून चालू कंटिन्यू चालू आहे. साहेब तुम्ही अगोदर केमिकल प्रॅक्टिस केली, आता वैदिक प्रॅक्टिस करताय. ह्या 5 वर्ष झालं. म्हणजे तुम्ही जुने शेतकरी आहेत तसं. तर कधी समस्या आल्या का एसटी वैदिक वापरलं तुम्हाला समस्या आली असं कधी झालं का? नाही, समस्या काही नाही. उलट चांगलं, पिकाची वाढ चांगलीच आहे. म्हणजे वेलीची वाढ चांगली आहे. दिवसेंदिवस वेलीची वाढ पण होती आणि मालाची पण वाढ होती. आता अनुष्काचं एवढं कॅनोपी वाढ होत नाही. होत नाही. होतच नाही. शेंडा एवढा चालत नाही. आणि साहेब मी यांचाच होत नव्हता सुरुवातीला. कधीच होत अजिबात होत नाही. नुसता शेंडा चालतोय असं नाही साहेब. बऱ्यापैकी लोक काय म्हणतात, ज्यावेळेला माल लोड असेल त्यावेळेला शेंडा चालत नाही, आणि ज्यावेळेला शेंडा चालतो त्यावेळेला माल होत नाही, पडत नाही, है का नाही? साहेब आपली खरडच्या किती तारखेची? 4 एप्रिलचे. 4 एप्रिलची. साहेब ह्या वर्षी पाऊस कधी चालू झाला? पाऊस साधारण एप्रिलच्या शेवटच्या मेला. नाही, एप्रिलच्या महिन्यामध्ये 25 तारखेला काय ते पाऊस चालू झाला, शेवटच्या आहे की नाही? शेवटच्या आठवड्यात पाऊस चालू झाला. म्हणजे छाटणीपासून कितव्या दिवशी पाऊस चालू झाला साहेब? साधारण एक 20व्या दिवशी. साहेब द्राक्ष बागेचं गर्भधारणेचा दिवस किती असतो? किती दिवसापासून किती दिवस? 35च्या दिवसाच्या आसपास 40 दिवस. 35 ते 45 दिवस हे द्राक्ष बागेचे गर्भधारणेचे दिवस. त्यावेळी साहेब किती पाऊस होता हो आपल्याकडे? वातावरण सगळं ढगाळच होतं. टेम्परेचर म्हणून काय असं जास्त नव्हतं. मग आपल्या बागेत, आपल्या ही मिरज तालुका जो आहे हे द्राक्ष बागेचा बालेकिल्ला आहे की नाही? मिरज तालुक्यात माझ्यामध्ये घरटी द्राक्ष बाग केली जाते, आहे की नाही? ह्या वर्षी साहेब सगळ्यांच्यात असा माल आहे का हो? नाही. का बरं? कारण का त्यांनी वापरलं नसल्यामुळं. हा, त्यांनी एसटी वैदिक वापरलेलं नाही. साहेब ह्या वर्षी किती टक्के बागांना किती टक्के माल आहे? 30% बागांना माल आहे. 30% बागांना माल आहे. बाकीचे 70% बागा 70% बागांना मालच नाही. माल नाही. टोटल फेल गेलेले आहेत. फेल पण आणि ज्या आहेत, काय नाहीतर ज्याला आहेत त्याला 5-10 अशी संख्या. संख्येचे प्रमाण एकदम कमी आहे. साहेब जे 30% बागा आहेत त्या तर लोडवर आहेत का? नाही, एकदम लोड नाहीच. ह्या वर्षी लोड माल कोणालाही नाही. 60% असंच माल आहेत.
60% पातळ माल आहे की नाही. तर आपले जर बघायला गेलो एवढा भरगतच माल आहे आणि आपल्या बरोबरच्या छटण्या आहेत त्यांच्या, खरं खोट आहे. काय आहे? आणि आपल्याकडे काय असा सूर्य काय वेगळा तुम्ही विकत आणलेला नव्हता, काय वेगळा विकत आणला होता? नाही. हॅलोजन काय लागलं होतं का? नाही. मग आपल्याकडे एवढं गर्भधारणा होण्याचं कारण काय ते आपण- आणि माल लागण्याचं कारण? नाही, आपण आता काय करतो, दरवर्षी कृषी अमृत वगैरे वापरतो. बेसल डोस किती देतो साहेब आपण? डोस्याला 20 पोती देतो, 18 ते 20 पोती देतो. किती एकर क्षेत्र आहे? एक एकर 10 गुंठ, 1.25 एकराच्या आसपास आहे. 1.25 एकर. बरं, त्याला काय काय कॉम्बिनेशन काय काय? कॉम्बिनेशन RNP जातं, SSM जाते, हा, कृषी अमृत. कृषी अमृत. हे बेसल डोस टोटल वर्षाचं गणित किती असते साहेब? माझं बघा त्यावेळेला एक 18-20 पोती आणि आता एक 15-16 दरम्यान पोती असतात. बरं, म्हणजे टोटल वर्षातने गोडी चटणी लेख आणि खरड चटणी लेख चटणी लेख. असं 2 बेसल डोसचं नियोजन आहे. बरं. साहेब बेसल डोस दिल्यामुळे फायदा काय होतोय आणि त्यात तुमच्या समस्या काय कमी झाल्या? आता उन्हाळ्यात दिल्यामुळं काय होतंय, जमीन एकतर भुसभुशीत राहत्या, मुळी चांगली वाढ होत्या. अगदी बरोबर. आणि पाहिजे तसं गारवा राहिल्यामुळे कमी पाण्यात हा, आणि गर्भधारणा चांगली होते. म्हणजे पाणी भरपूर दिलं पाहिजे, पाजलं पाहिजे, असं काय लागतच नाही. लागत नाही. अगदी अल्प पाण्यामध्ये आता खरड चटणी कधी केली बघा, एप्रिल मे ला, त्यावेळेला पाण्याची अगदी टंचाई असते. म्हणजे द्राक्ष बागेला तसं पाणी जास्त लागलं का कमी लागतं? नाही, कमीच कमीच लागतं. लागतंय कमी. परंतु शेतकऱ्याचं काय बघा, पोषणाचा रोल वेगळा असतोय. पोषणाकडे कधी लक्ष देत नाहीत, नुसतं पाण्याकडे लक्ष देतात, पाणी भरपूर सोडलं जातंय. जाते. त्यामुळे काय होतंय, गर्भधारणा होत नाही. नुसतं पाणी जास्त सोडणं हे घातक आहे. तसं अन्नद्रव्य कमी देणं हे पण तितकंच घातक आहे. आपण अन्नद्रव्य आता बेसल डोस जो देतो, हे छटणीच्या अगोदर देतो का नंतर देतो? चटणी नंतर झाल्या लगेच देतो तो. बर, छटणी झाल्यानंतर आपण खरड चटणीला एक डोस देतो. चटणीला. बर, त्याचा फायदा काय झाला या वर्षी? त्याचा फायदा म्हणजे गारवा, मुळी धरणं आणि गर्भधारणा व्यवस्थित चांगली. काडी पण चांगली पिकली. चांगली. साहेब, सूर्यप्रकाश नसताना सुद्धा गर्भधारणा कशी काय झाली हो? काय वाटतं तुमचं केमिकल प्रॅक्टिस आणि वैदिक प्रॅक्टिस मधला अनुभव काय वेगळा असा? कसं आहे, हे वापरल्यामुळं जमिनीचं पोत, मुळी चांगली चालू राहिली, जमिनीचा पहिला पोत सुधारला. कारण की आपण 5 वर्षाला एसीटी वैदिकचा वापर करतोय, त्यामुळे जमिनीचा पोत ऑलरेडी सुधारलेला आहे. आणि ह्या वर्षी बेसल डोस दिला आणि क्रिटिकल. साहेब, असं क्रिटिकल कंडिशन ह्याच्या अगोदर कधी झाली? नाही, कधीच एप्रिल आणि मे ला पाऊस कधीही चालू होत कधीच नाही. नाही. आणि ह्या वर्षी साहेब जो पाऊस चालू झाला तो परत थांबला, कंटिन्यू चालू. कधीच थांबलाच नाही पाऊस. 7 महिने पाऊस आहे. म्हणजे माझ्यामध्ये तो दिवाळीनंतर थांबला हो. आणि जो दिवाळीनंतर थांबला तो अजून आला नाही. म्हणजे एवढं क्रिटिकल कंडिशन अशी कधी झाली नव्हती, नाही. है की नाही? तुम्ही आता जवळजवळ 50-52 वर्ष तुम्ही तुमचं वय आहे, होय. एवढ्या आगाप कधी पाऊस येत नाही. कधीच नाही. आणि बरोबर ह्याच वर्षी बघा, द्राक्ष जर रेट बघायला गेलो साहेब, द्राक्षाचे रेट किती चालू आहेत आता? आता सध्या बघा 300-350 300च्या प्लस पुढे पुढे आहेत. 350-400 है की नाही? मालाच्या क्वालिटीवरती रेट आहे. मालाच्या क्वालिटीवर 300च्या पुढे ते 400 रुपयेपर्यंत दर आहेत. साहेब, 300-400 रुपये म्हणजे वल्ल्याचा मालाचा दर आहे. आणि बेदाना ह्या वर्षी काय रेटने गेला हायेस्ट? बेदाणा आता 400 रुपये काय तर आता सध्या आहे. रनिंग अगदी चालू माल आहे, चांगला म्हणजे क्वालिटीचा माल जुना नाही. माल आहे तो, नवीन आला नाही. नवीन अजून आले नाही. नाही. साहेब, बेदाना 250-300 रुपये झाले की लोक फटाफट उडवायची, माहिती आहे का तुम्हाला? उडवायची का नाही? 600-700 रुपयेपर्यंत एकदा गेलाय. ह्या वर्षी हायेस्ट 600 ते 700 रुपयेपर्यंत गेला. साहेब, तुम्ही कधी ऐकलं होतं का बेदाना एवढा दर वाढलेला? नाही. कधीच ऐकलं नाही. नाही. याच्या अगोदर मी माझं थॉम्सन होतं, बेदाणा करत होतो. हा, 100-125 रुपये म्हणजे आम्हाला लय वाटायचं त्या सुरुवात. काय वाटायचं, मी गड जिंकलो, मला लय पैसे झाले, लय मोठा दर मिळाला असं वाटायचं, है की नाही? साहेब, दर वाढण्याचं कारण काय? बेदानाचे दर म्हणा, द्राक्षाचे दर वाढण्याचं कारण काय झालं असेल? कसं झालंय, आता मालच कमी आहे. 2-3 वर्ष झालं बागांची फळधारणा कमी असल्यामुळे द्राक्षात माल कमीच आहे बागेत. म्हणजे ज्या वेळेला मालाचं शॉर्टेज होतंय त्यावेळेला दर वाढतोय. साहेब, आपल्याकडे बघायला गेलो तर आपल्याकडे मालाचं तर लोड भरपूर आहे. मग द्राक्ष शेतकऱ्यांनी काय अभ्यास घेतला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? तर हे खताचा वापर त्यांनी करावा. हा, कृषी अमृत, सॉइल चार्जर याच्या वेळी. साहेब, वैदिकचा रोल किती टक्के आहे? RNPH म्हणा किंवा SSM चा रोल किती टक्के आहे त्यात कृषी अमृत सोबत? काय वाटतंय तुम्हाला? मी आता रसायन काही सोडलेलं नाही. मुळात काय म्हणला? रसायन काहीही सोडलेलं नाही. काही द्राक्ष बागायतदारांना रसायन बंद करावं. अजून पण नाही मी सोडलं. काय म्हणलं साहेब, मी अनेकदा वनसमोर करतोय, द्राक्ष बागायतदारांनी रासायनिक बंद करावं, हा एक चमत्कारच म्हणावा लागेल. आणि साहेब, एवढा लोड माल असून सुद्धा ही जी फुगवून जर बघायला गेलो
तर अगदी आकर्षक फुगवून झालेली आहे आहे की. है की नाही. होय. आपला प्लॉट तसा रस्त्याकडचा, होय. बरेच शेतकरी इथे बघायला पण येतात, येतात. त्यांची प्रतिक्रिया काय हो? माल चांगला फुगलाय आणि बिगर तुम्ही रसायन वापरता माल चांगला कसा झाला. म्हणजे रसायन फ्री आपण केमिकल फ्री शेती करू शकतोय, होय होय होय. है की नाही. साहेब त्याच्याऐवजी आपण साईज साठी काय काय वापरलं आणि किती ट्रीटमेंट केलं तर असं विचार. साईजला Size charger. साईज चार्जर हा आणि Instant charger. इन्स्टंट चार्जर, फ्रूट चार्जर, हा आणखीन एनर्जी बूस्ट Energy Energy booster. booster. अशी दूध. हो का. म्हणजे काय काय दिलं, इन्स्टंट चार्जर, साईज चार्जर, फ्रूट चार्जर आणि एनर्जी बूस्ट, आणि दूध. मिल्क चार्जरचं दूध. ही अशी किती फवारणी दिली? 4 फवारणी 4 फवारण्या दिल्या. त्याच्यामुळं आपल्याला मम्मीफिकेशन झालेलं, Purification आणि घर फुगवत सगळं साईज लस्टर चांगला आला. लस्टर पण चांगलं आलं. एक नंबर लस्टर. साहेब दर कधी वाढवून मिळते माहितीये का? एक तर मालाची क्वालिटी आणि त्याचं लस्टर चांगलं असेल तर. लस्टर कधी वाढतो? तर ते आत घर चांगला झाला, शुगर उतरली चांगली तर ते जर लस्टर वाढतंय. ज्यावेळेला लस्टर चांगला असतो त्यावेळेला माल आपला काय होतो, लांबच्या मार्केटला जाऊ शकतो, जातो. है का नाही. जर मालामध्ये जर पाण्याचं प्रमाण जास्त असेल, मम्मीफिकेशन झालं असेल तर तो माल लांबच्या मार्केटला जातो का हो? नाही जात, नाही. मऊ पडते लवकर. मऊ पडते. मग व्यापारी दर देईल का? नाहीच की. शेतकऱ्याचा बी लॉस आहे, व्यापाऱ्याचा बी लॉस आहे आणि खाणाऱ्याचा पण लॉस आहे. लॉसच आहे. म्हणजे ते काय खाल्लेलं तर काय ते गोडवा लागतो नाही, का? नाही, गोड नाहीच द्राक्ष. तर तुम्ही आता हे मनी आता हे सोडून किती वेळ झाला हो? मला वाटतं एक 10 मिनिटं झाली. झाले अजून तसाच झाला बरं का. म्हणजे आपण शेवटी पण ह्याचा अनालिसिस करायचं आहे. हा. म्हणजे किती वेळ हा सोडलेला मनी हा. राहू शकतोय. हा. साहेब मार्केटला आपण बघतो की विक्रीला आपण खरेदीसाठी जातो द्राक्षी, त्यावेळेला असं घड जर हलवलं तर काय होतं सगळं मनी मणी पडतं. गळतात खाली. आणि हातात काय येते? देठ. देठच येते. नुसतं दांडकं येते, है की नाही. म्हणजे ही जी क्वालिटी आहे ही कशावर ठरली जाते हो? ते औषधावर, खतावरच आहे. म्हणजे त्याचं जे काय पोषण दिलंय, खालनं पोषण होत आहे हा, त्याच्यावरच सगळं आहे. त्याच्यावर सगळं ठरलं जातं. क्वालिटी राहते त्याच्यावर. मग साहेब तुम्हाला अगोदर तुम्ही केमिकल प्रॅक्टिस केली, वैदिकवर एवढा का विश्वास ठेवला आणि निरंतर का ठेवला याबद्दल जरा. पहिल्या वर्षीच वापरून बघितलं. 5 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी पहिल्या वर्षीच वापरून डायरेक्ट द्राक्षाला चालू केलं होय, द्राक्षाला का दुसऱ्या कुठल्या पिकाला नाही, वापरलं? नाही, द्राक्षालाच आहे. बर, त्याला काय वाटलं तुम्हाला? त्यावेळेला काय झालं, माल कमी पडत होता माझा. ही समस्या पहिली, हा. माल कमी पडत होता, ही पहिली समस्या. हा. बर. आता पलीकडे एक थोडा बारका माझा प्लॉट आहे, हम्म. त्यात पाणी साठवत होतं, हम्म. हे व्यवस्थित चालत नव्हती आणि बर. ते माल येतच नव्हता. हम्म. पावसाळ्यात तर माल आला तरी पण ते माल जात होता. तो म्हणजे कोणीच वाढत गोळीगडावर जायचा, बाळीगड व्हायचा. बाळीगड. बर. हा. नाही. मी वापरायला चालू केल्यावर त्याची कॅनोपी ऑटोमॅटिक वाढायला लागली बर. आणि गर्भधारणा चांगली व्हायला लागली. हम्म. त्यात माल मला वाटतं ते 400 झाडं होते. पहिले 2 वर्ष जवळजवळ 1500-1600 पेटी माल त्यात निघाला. हम्म. बर. पहिले 2-3 वर्ष. बर. हम्म. किती? 400 झाड. 400 400 झाडामध्ये 1500-1600 होय, होय, पेटी. होय, होय. साहेब लोकांना 1000 झाडामध्ये जेवढं निघत नाही तेवढं तुम्ही 400 झाडांमध्ये काढले. निघाले. त्यावेळेला हा पहिला अनुभव तुमचा. पहिला नंतर काय अनुभव? सलग 2-3 वर्ष तेच हे झाले. कंटिन्यू चालू आहे. कंटिन्यू. तिथनं पुढे साहेब असं कधी एसटी वैदिक वापरलं, माल आला नाही, फेल झालो, नाही नाही, असं काहीच नाही. कधी झालं नाही? नाही, मी दुसरं वापरतच नाही, त्याच्यामुळे काय प्रश्न नाही. हा, म्हणजे तुम्ही जे काय म्हणजे ह्यात जे समर्पण दिलंय होय. ते 100% दिलं. होय, होय. म्हणजे बरेच शेतकरी काय करतात की एसटी वैदिकचे व्हिडिओ बघतात आणि तात्पुरतं तेवढं काय बाबा सॉइल चार्जर वापरून बघू, कृषी अमृत वापरून बघू, एवढंच वापर. म्हणजे तात्पुरत्या ह्याच्यावर येणारे बरेच शेतकरी आहेत, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? काय रसायनवर जाण्यापेक्षा आपलं एसटी वैदिकचं खतं जे आहेत त्याचा वापर करा. चांगलं तुम्हाला फळधारणा किंवा क्वालिटी, माल जास्त टिकाऊ, शायनिंग हे सगळं तुम्हाला मिळेल. बरं, आता आपण व्यापाऱ्यांना माल दाखवला का साहेब? नाही, आता 1-2 दिवसात दाखवणार. दाखवायचं. बरं, आता तुम्हाला हे माल बघून साहेब काय वाटतंय? फुगवून वगैरे बाकी फुगवण वगैरे चांगले आहे, इतरांच्या पेक्षा चांगले आहे. ग्लेझिंग मालाला चांगलं शायनिंग आहे. बर. साहेब दिवसेंदिवस तुम्ही आता म्हणजे बघायला गेलो तर उत्पादन आपलं वाढतंय. द्राक्ष बागायतदारांचं काय होतं की दिवसेंदिवस उत्पादन घटायला लागले. होय होय. हे कसं काय? हा चमत्कार काय? आता बघा, जरी माल कमी असला, गेल्या वर्षी थोडस माल कमी होता, त्याच्यामुळं मला वाटलं कमी होईल, पण सलग 4-5 वर्षे दर कमी असू दे जास्त असू दे, आपल्या आहे ते उत्पन्न उत्पादनामध्ये कधी दर कमी कमी नाही. नाही. साहेब दर आपल्या हातात आहे का? नाहीच. नाही. नाही. परंतु दर ह्या वर्षी सुदैवानं चांगले आहेत, कारण की लोकांना माल नाही. होय. परंतु आपण अवरेज वाढवणं तितकंच गरजेचं आहे. अवरेज कधी वाढलो? हे सगळं केल्यावरच वाढणार आहे. आहे की नाही? म्हणजे पोषणाचा रोल किती टक्के असं वाटते तुम्हाला द्राक्ष बागायत? हो, 100% तोच रोल आहे. खाली किती? मुळी आणि तुमचं झाड व्यवस्थित राहिलं तर वरचं सगळं येणार आहे. व्यवस्थित येणार आहे. होय.
टोटल सीझन मध्ये साहेब द्राक्ष बागेला फवारणी किती झाल्या? फवारण्या ह्या वर्षी त्या मानानं कमी झाल्या. आता 15 दिवस झालं म्हणजे बाकीचे काय दुसरे फवारणी नाही. आता बोरी तर तुम्हाला कुठे दिसणार नाही. कुठेच दिसत नाही. दावणी नाही, बुरी नाही, करपा नाही. काय म्हणजे रोगावर आपण काम करत नाही. राम सर म्हणते तसं ते खरं आहे का साहेब? मुळी व्यवस्थित झाली तर वर सगळं व्यवस्थित तुमचं होतं. मुळीसाठी काय दिलं? मुळीसाठी सॉइल चार्जर सोडले मी 6 दिवसाला सोडतो मी. कंटिन्यू चालू आहे. कंटिन्यू. बर, किती गेला असेल आतापर्यंत? आता 30 लिटर पर्यंत आता थोडं राहिले ते 30 लिटर पर्यंत जाते माझे. ह्या 30 लिटर मध्ये हार्वेस्टिंग होते. होय होय. बऱ्यापैकी शेतकरी साहेब काय करते, 2 लिटर 5 लिटर असे प्रयोग करतात. तुम्ही साहेब एवढं कंटिन्यू कसं काय वापरता? कंटिन्यूच वापरतो कारण मला त्याचा दरवर्षी रिझल्टच आहे त्याचा. बर, म्हणजे तेच कसं आहे, रिझल्ट जर भेटायला लागले तर आपण कंटिन्यू वापर करतो. बऱ्यापैकी द्राक्ष शेतकरी साहेब फॉस्फरिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिडचा भरमसाठ वापर करतात. आपण नाही केलेलं. फॉस्फरिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड काय काम करते माहिती आहे साहेब? ते जर जमिनीवर ओतलं काय होतं त्यातनं? फुसफुसते म्हणजे जमीन पाक जाळून काढते. हा, जमिनीतनं धूर येतोय, फेस येतोय त्याचा. म्हणजे जमीन जाळून जर आपण जर उत्पादन काढत असेल तर आपल्यासारखा महामूर्ख कोण नाही. साहेब उत्पादन देईल पण ती जमीन, परंतु किती दिवस दिलो? तात्पुरती देईल. वर्षभर तेवढंच. वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष देईल. त्यानंतर मिळणार नाही तुम्हाला. जमीन साहेब सुपीक करायला वेळ लागतो का नापीक करायला वेळ लागतो? करायला वेळ लागतो. लागतो का नाही? नापीक काय वर्षभरात होते. लगेच झालं की खतांचं होतंय. माणूस साहेब लहानाचं मोठं होणं 30-40 वर्ष, 25-30 वर्ष लागतात, परंतु त्याचा प्राण जायसाठी किती सेकंद लागतो? 16 सेकंद. अगदी सेकंदाचा वेळ आहे. तसाच आहे हा पण. तसंच आहे जमीन. म्हणजे माती जिवंत करायला बराच वेळ लागतो. साहेब आपल्याला आता 5 वर्षामध्ये आपण टप्प्याटप्प्यानं पुढे आलो तर ह्यात वेगळं म्हणजे जमिनीमध्ये बदल, असं काय विलक्षण बदल काय जाणवतो? बोंड बघितला तर तुम्ही सगळं पोकळच बोंड आहेत ते आपलं. अगोदर कशी असायची? अगदी घट्ट असायची, कडक असायची. कडक म्हणजे उकरलं तर ते उकरायचं नाही. बेडग्यानं सुद्धा उकरत आणि असं ढेकळं निघायची ते. ढेकळ निघायची. आता काय झाली? माती यायची. म्हणजे अशी भुसभुशीत झाली. म्हणजे गांडोळ्यानं काय केले, त्याचं कार्य चालू केले. साहेब आपण जे आता उत्पादन बघतोय, आता उत्पादन विषमुक्तपणे येते आणि ह्याची क्वालिटी जर बघायला गेलो तर अतिशय सुंदर आहे. आता जो मण्यावर आपण जो प्रयोग केला होता तो आता मणी पुन्हा एकदा हातावर घ्या. साहेबांनी किती मिनिटं झाले साहेब? हा 17 मिनिटं झाली. 15 मिनिटं झाली. 17 मिनिटाचा हा व्हिडिओ आहे साहेब. आता 17 मिनिटापूर्वी सोडलेला आहे साहेबांनी हा द्राक्षाचा मणी. आणि जर झूम करतो साहेब, पूर्ण यातल्या आतल्या रेषा शिरा सगळ्या दिसायला लागल्या. म्हणजे काय यात सगळ्या ह्यात गरज आहे. ह्यात एकही थेंब पाणी नाही. ज्या वेलीला एका बाजूला 17 घड आहेत आणि त्या घडाच्या खालच्या तळातला मणी आपण काढलेला आहे. साहेब असा बदल कधी ह्याच्या अगोदर बघायला मिळाला का? नाही. असा बदल जर प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात पिकला तर काय होईल? त्यांनी कंटिन्यू वापरून बघितलं पाहिजे काय फरक पडतोय काय नाही. सांगण्यावर कुठल्या जाऊ नये त्याने. बर, तुम्ही कसं काय विश्वास ठेवला सुरुवातीला? मला पहिल्याच वर्षी त्याचा चांगला रिझल्ट आल्यावर वाटायला लागलं ही रसायनपेक्षा ही कधी पण चांगलं आहे. आणि अमोल सराचं वेळोवेळ मार्गदर्शन असतंय. असं काय झालं की लगेच येऊन ते हे नाही ह्या पद्धतीने करा म्हणून सांगते. त्यामुळं तुमच्या त्या खतावर नाही आणि तुमच्या मार्गदर्शकाचा पण तितकाच रोल आहे की बाबा व्यवस्थित येऊन मार्गदर्शन करणं. आणि साहेब मार्गदर्शन करणं त्यापेक्षा शेतकऱ्यांनी पण ऐकलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? खर्चाच्या बाबतीतला अनुभव साहेब काय? केमिकल शेतीवरचा अनुभव, खर्चाचा आणि वैदिक शेतीचा खर्च? वर्षी माझं 1.5 लाखाच्या वर खर्च ह्याचा फक्त फळ छाटणीचा आहे. आणि उत्पादन काय वाटतं साहेब? उत्पादन किती? उत्पादन त्या मानानं कमीच असेल. कमी असायचं अगोदर असायचं. आणि आता उत्पादन जास्त आहे, खर्च कमी. म्हणजे गणित कुठं तर बदलायला लागले. राम सर जसं म्हणतात तसं खरं आहे की नाही? जर आपण पोषणावर जर खर्च केला तर उत्पादन वाढतंय. काय दुकानदार काय मी ज्यांच्याकडे कायम औषध ते म्हणायला लागलेत की काय दुसरीकडे कुठून औषध आणायला चालू केलंय काय? दुकान बदललंय काय? 2 वर्ष झालं बाकी तुमची कमी दिसायला लागली. म्हणजे त्यांना सुद्धा जाणवायला लागले बाबा आपण रोगावर खर्च करायचा कमी केलाय. ते होतच नाही. जे पण तुम्ही साहेब खर्च करताय म्हणजे रोगावरती, फवारणीवरती, तो पण भीतीपोटी करतोय. हे की नाही? भीती एकदा मोडली की साहेब फवारणी करावी लागणार. राम सर म्हणतात एक दिवशी ब्लोअर विकावा लागेल. रोटर जसा रामसरने बंद केलाय तसा ब्लोअर पण बंद होणार.
ही 100% काळ्या दगडावरची अरे, पांढरी रेग आहे. तर तुम्हाला मार्गदर्शन कोणाला लाभलं? अमोल सरांचं. सर नमस्ते. नमस्ते. तुमचं नाव आणि पत्ता सांगा सर. अमोल बाळास कोष्टी, शिपूरमध्ये ओंकार ॲग्रो म्हणून आपलं शॉप आहे. हा. एवढा लोड माल आहे, कुठं मम्मी नाही किंवा कोणत्याही रोगाच्या समस्या अजिबात नाहीत, तर काय वैशिष्ट्य काय वेगळं? वैशिष्ट्य म्हणजे ह्या प्लॉटचं सातत्य खूप महत्वाचं आहे. हा कारण पोषणावरती सातत्य ठेवणं, माणसं काय करतात, एकदा वापरणं, दोनदा वापरणं, हा परत लगेच बंद करतात, कारण रिझल्ट एवढा लगेच दिसत हो का? राम सर काय म्हणतात, पहिला डोस, नाही मातीला, दुसरा डोस पिकाला, आणि तिसरा डोस शेतकऱ्याला. शेतकऱ्याला. म्हणजे शेतकऱ्याच्या खिशात जर पैसे यायचे असतील तर सातत्य खूप महत्वाचं 3 डोस तरी पाहिजे. कंटिन्यू पाहिजे. आणि मेन म्हणजे खरड छाटणीला डोस पाहिजे. आपल्या शेतकऱ्यांचं हे चुकतं की आपण बाग आणतो हा पण खरडला कोणीही झाडाकडे बघतच नाही. खरड महत्वाचं आहे. खरड लय महत्वाचे. खरडला जर पोषण मिळालं महत्वाचं नाही. खरड तर गर्भधारणा अशी होते की मालाची टेन्शनच नाही. गर्भधारणाच महत्वाची आहे. गर्भधारणा असेल तर साहेब हे चित्र आपल्याला बघायला मिळतंय. म्हणजे खरड चटणीमध्ये डोस घातल्यानंतर काय चित्र बघायला मिळतंय ते हे समोर दिसतंय आपल्याला. साहेब हे चिटकवलेली घड आहेत का होई? नाही मला असं वाटतं की चिटकवल्यागतच दिसते. मला सुद्धा वाटतंय, शंका येते. आणि हे जरा हलवून दाखवतो मी शेतकऱ्यांना, हे चिटकवलेले घड नाहीत, सगळे ओरिजिनल घड आहेत. आणि एक पण घड असे नाहीत की अर्धा किलोच्या आतला एकही घड नाही. सगळे 700 ग्रॅम 800 ग्रॅम 1 किलोच्या आसपास घड आहेत. बर सुरुवातीला आम्हाला पण शंका होती या प्लॉटची बर की कारण की सूर्यप्रकाश नव्हता. माल पडतोय की नाही, पडतोय की नाही, कारण सगळ्यांच्याच छाटणीला माल नव्हता. हा हा मग आम्हाला बी शंका यायला लागली की माल कमी पडतोय काय हा 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 पण माल जेमतेम पडला चांगला. हा. आणि माल गळ चांगली मापशीर झाली, म्हणजे गळ करायलाच लागली नाही आम्हाला. नॅचरली गळ झालेली नॅचरली आहे. गळ झाली आणि साईज मध्ये भरून येते की नाही ही पण शंका होती. आता घड साईज मध्ये अशी भरून आले की विदाऊट काय न मारता साईज झाली. आता साहेब हे जर घड बघायला गेलो ह्यात घड असा टाईट झालेला आहे. हा. हो का? हलतो का मनी? ते सुरुवातीला हे वाटत नव्हतं आम्हाला. मध्ये मोकळं वाटायचं. मोकळं वाटत वाटायचं. होतं. बरं. भरते की नाही शंका आम्हाला लई मोठी होती. आणि फुगवून पण दिसत हा, झाली फुगवून, साहेबांना. आता हा. इन्स्टंट चार्जेस, साईज चार्जेस 4 त्याच्या फवारण्या. स्प्रेचा 4 स्प्रेचा फरक चांगला झाला. म्हणजे इन्स्टंट चार्जेस किती काम करते हे आपली समोरासमोर लक्षात येते आपल्या. साहेब ह्यात जर आपण अनेक लक्ष घ्या, एवढा लोड माल असून बाईला सुद्धा घड मनीचे घडाची हेच टेक. आहे. साहेब बाईला साहेब किती मनी असतात हो? असं 2 3 जास्तीत जास्त 4. हिचे मनी मोजा बरं साहेब अनेकदा. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 महिने. 13 मनी ह्या बाळीला. आणि ह्याच्या पाठीमाग घड तर आहे मोठा लाट. होय. आणि एक घड नाही तर ह्याला 2 ते 3 घड आहेत. एका गाडीला बघा आतल्या बाजूला पण घड आहे. 2 घड आहेत. 2 घड एका काडीला आणि पुढे बाळीला सुद्धा मला. माल आहे. होय. साहेब हे कधी होते हो? झाडात ताकद असेल तरच होते, है की नाही? होय. म्हणजे एसीटी वैदिकचा पोषणाचा रोल किती टक्के आहे हा समोर आपल्या लक्षात येतं. ओके. आपल्या भागात जे काही द्राक्ष शेतकरी साहेब जे ह्या वर्षी माल पडला नाही किंवा द्राक्ष बागेला त्रस्त झाले, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? त्यांना सांगणार की एसीटी वैदिकचं तंत्रज्ञान आहे ते अगदी चांगलं आहे. हां त्याचा वापर प्रत्येक वर्षी कंटिन्यू करा तुम्ही आणि मग अनुभव घ्या तुम्ही काय आहे त्यात ते समजेल तुम्हाला. म्हणजे सातत्य महत्वाचं आहे. हा सातत्य महत्वाचं आहे. ओके. थँक्यू. बेस्ट ऑफ लक सर.